द नेक्स्ट पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह मधला आपला डिफरन्शिएट ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. आपण आधी काय करत होतात, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढत होता. म्हणजे एकाच फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढत होता. पण आता या एक्झाम्पलचा असा टाईप आहे की एक स्वतंत्र फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ह्या फंक्शनला काढायचा आहे. म्हणजे इथं जर y दिलेला असेल तर विथ रिस्पेक्ट टू एक्स न काढायचा, इथं u दिलेला असेल तर विथ रिस्पेक्ट टू v न काढावं लागेल, v दिलेला असेल तर विथ रिस्पेक्ट टू जे काय दिलेलं असेल दुसरं इकडं फंक्शन, त्या फंक्शनला आपल्याला काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग आता मला दोन फंक्शन दिलेत पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा. लेट मी पहिल्याला u सपोज करतो ह्या फंक्शनला 7 रेज टू x अँड दुसरं जी फंक्शन आहे त्याला v सपोज करतो x रेज टू 7. म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढावं लागलं आपल्याला, v काढावं लागेल. म्हणजे therefore du बाय dv काढायचं आपल्याला. तर कसं काढावं लागेल, u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढावं लागेल. म्हणजे du बाय dx डिवायडेड बाय v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dv बाय dx. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढून इथं पुट करावं लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढून इथं पुट करावं लागेल. याचं सोल्युशन काढलं की आपल्याला काय भेटेल, u चा म्हणजे ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन भेटेल. मी याला इक्वेशन 1 म्हणतो. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह काढतो. लेट u इज इक्वल टू 7 रेज टू x डिफरन्शिएट u with respect to x. Therefore du by dx is equal to काय 7 raised to x चा डेरिव्हेटिव्ह 7 raised to x into log of 7. तसंच v येतो and v is equal to दिले x raised to 7. याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट v with respect to x तर काय भेटेल, dv by dx is equal to x raised to 7 चा पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 7 आहे तसं x raised to पॉवर 1 न कमी म्हणजेच 6. ही दोघांची डेरिव्हेटिव्ह झाली. आता इक्वेशन 1 मध्ये पुट करू आपण. तर therefore du by dx म्हणजे फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन करला dv इज इक्वल टू काय भेटेल, du by dx काय बघा 7 raised to x into log of 7 divided by याचा डेरिव्हेटिव्ह 7 into x raised to 6. तुम्ही वाटलंच तर हे डायरेक्ट लिहिलेलं आहे जे आपण इक्वेशन 1 बिकम 1 म्हणू शकता आणि मग डायरेक्ट आन्सर लिहू शकता. याच्यामध्ये आपल्याला जेवढे काही डेरिव्हेटिव्हचे टाइप झालेले आहेत त्या टाइपनुसार हे फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला सॉल्व करावे लागतील. डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्झाम्पल अतिशय सोपे आहेत. फक्त ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन काढायचं आहे. काढता येते आपल्याला, याचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो, याचा पण डेरिव्हेटिव्ह काढता येते. फक्त या फॉर्म्युल्यात टाकले की फायनल आन्सर भेटून जाईल. तर सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघा. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स विथ रिस्पेक्ट टू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे कॉस इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल पहिल्यांदा आणि ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह. आणि ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू हे आहे म्हणजे ह्या फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला पहिलं u इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, सेकंड नंबरच्या सोल्युशन मध्ये पहिलं फंक्शन म्हणजे कॉस इनव्हर्स ऑफ x आणि v इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर बघा आता now using du by dv is equal to du by dx upon dv by dx. आता du cos इनव्हर्स दिलेला आहे, cos इनव्हर्स ऑफ x इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला. डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू x तर काय -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तसंच v दिलेलं आहे आपल्याला अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट v विथ रिस्पेक्ट टू x काय बघा अंडर रूट आहे, अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन जे काय असेल ते अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरचा.
इज इक्वल टू 1/2 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 चा 0 आणि मायनस एक्स स्क्वेअरचा काही मायनस 2x. म्हणजे आपलं फायनल आन्सर v चा डेरिव्हेटिव्ह काय भेटला dv/dx इज इक्वल टू आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटेल हे 2 2 कॅन्सल होईल मायनस एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. The equation 1 become equation du by dv is equal to du by dx upon dv by dx is equal to याचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय याचा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे मायनस एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस कॅन्सल दोन्ही या छेद सेम आहे कॅन्सल म्हणजे आन्सर काय आलं 1/x. आता थर्ड एक्झाम्पल बघा टॅन इनव्हर्स ऑफ फंक्शन साइन इनव्हर्स ऑफ या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन काढायचं काढता येईल आपल्याला. फर्स्ट मी काय घेतो यू दिलेला आहे मला टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स सबस्टिट्यूशन टाईपचं एक्झाम्पल आहे अँड v इज इक्वल टू दिलेला आहे साइन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे दोन्ही हे तर एक्झाम्पल आपण आधी सॉल्व्ह केलेलंच आहे y इज इक्वल टू दॅट फंक्शन. हे फक्त सॉल्व्ह केलेलं आहे आपण सॉल्व्ह करूया. आता बघा हा आपण du बाय dx या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू या फंक्शन दिलेला फॉर्म्युलाच आहे. आता पहिल्यांदा u चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. u इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स आहे. आता इथं पुट करावं लागेल मला पुट x इज इक्वल टू टॅन थीटा तर इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू काय टॅन इनव्हर्स ऑफ x. Therefore u is equal to tan inverse of under root of 1 plus tan square theta minus 1 upon tan theta. सिंपल फॉर्म मध्ये आलं याला सिम्प्लिफिकेशन 1 plus tan square म्हणजे sec square u is equal to tan inverse of sec square अंडर रूटच्या बाहेर आलं sec theta आहे sec theta minus 1 upon tan theta. sec theta ला आपण sin cos च्या भाषेत लिहू 1 upon cos theta minus 1 आणि याला आपण sin theta upon cos theta. सिम्प्लिफिकेशन करतो याचा tan इनवर्स ऑफ 1 minus cos theta divided by cos theta whole term divided by cos theta sin theta upon cos theta. म्हणजे cos cos काय झालं कॅन्सल. Therefore u is equal to काय tan inverse of 1 minus cos theta upon sin theta. ट्रिग्नोमेट्रिक मधला फॉर्म्युला 1 minus cos theta चा माहिती आहे आपल्याला tan inverse of 2 sin square theta by 2 divided by sin theta चा 2 sin theta by 2 into cos theta by 2. 2 कॅन्सल 1 sin कॅन्सल म्हणजे sin upon cos म्हणजे काय राहिलं tan inverse of tan theta u म्हणजे therefore u is equal to काय theta. therefore u is equal to theta ची किंमत आपण काढलेली आहे tan inverse of x. आता याला डिफरन्शिएट करतो डिफरन्शिएट u with respect to x तर du by dx is equal to आन्सर आला
टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आता v इज इक्वल टू घेतो अँड v इज इक्वल टू दिलेला आहे आपल्याला साइन इनवर्स ऑफ 2x/1 प्लस एक्स स्क्वेअर. हे पण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे आधी, नंतर आणखीन करू आपण. ह्याला पण पुट करावं लागेल. पुट x is equal to tan theta. So it implies that theta is equal to tan inverse of x. So therefore v is equal to sin inverse of 2 tan theta upon 1 plus tan square theta. हा फॉर्म्युला कशाचा आहे? sin 2 theta. v is equal to sin 2 theta चा फॉर्म्युला आहे. साइन इनवर्स ऑफ साइन 2 थीटा. तर v इज इक्वल टू काय आला 2 थीटा. तर v इज इक्वल टू 2 आणि थीटाची किंमत आहे tan इनवर्स ऑफ x. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट v विथ रिस्पेक्ट टू x. तर dv बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x. इक्वेशन 1 become इक्वेशन 1 become काय इक्वेशन 1 du by dv is equal to du upon dx dv upon dx. याची किंमत आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर होल टर्म. याची किंमत आलेली आहे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. एलसीएम आहे कॅन्सल 1/2 du by dv इज द फायनल. ह्या टाईपचे एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. 2-3 एक्झाम्पल मी देतो तुम्हाला, तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. पहिलं डिफरन्शिएट x sin x with respect to tan x. दूसरं डिफरन्शिएट 3 raised to x with respect to log of 3 to the base x. बेस x आहे बघा इथं. म्हणजे याला दिलेलं तुम्हाला log 3 अपॉन log x असं फंक्शन घ्यावं लागेल ह्याच्याबद्दल. तुम्ही लॉगॅरिथमिकचा रूल बेस चेंज रूल नुसार याला बदल करू शकता. किंवा ह्या फंक्शनलाच काय दिलेलं आहे log 3 अपॉन log x असं घ्या बेस चेंज रूल. आणखीन एक देतो. तिसरं डिफरेंशिएट x raised to x with respect to x into sin x. and 4 डिफरेंशिएट साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे आता सोडवलेलं बघा विथ रिस्पेक्ट टू cos इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे tan थीटाची पुटिंग आहे ह्याच्यात पण आणि ह्याच्यात पण. ही cos 2 थीटाचा फॉर्म्युला होता आहे आणि हा sin 2 थीटाचा फॉर्म्युला. हे 4 एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करू शकता. याच्या पुढचा जो लास्ट पॉइंट आहे आपल्या चॅप्टरचा ह्या डिफरन्शिएशनचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.